7 जून रोजी आपल्या दीपाली घोरघाटे मॅडम, दीपाली घोरघाटे, फाउंडर ऑफ दीपिशा कॅन्सर सेंटर, उल्वेचं हे पहिलं कॅन्सर सेंटर आहे. खूप मला आनंद होत आहे मॅडमनी हा पाऊल उचललेला आहे. उल्वे आता जसं डेव्हलपमेंट उल्वेमध्ये होत आहे, बरेचसे हॉस्पिटल्स आहेत, पण कॅन्सर सेंटर हे नव्हतं आणि ते मॅडमनी सुरू केले. त्याच्याबद्दल पहिले मी त्यांचं धन्यवाद देते. खूप वेगळ्या क्षेत्रामध्ये पाय ठेवला आहे आणि जसं की सगळे डॉक्टर्स करतात, जगाबरोबर चालणं एवढं सोपं नसतं. मॅडमनी जगाच्या विपरीत जाऊन एक अनोखा निर्णय घेतलेला आहे, कॅन्सर सेंटर चालू केलेलं आहे. त्यासाठी त्या गेले 9 वर्ष कार्यरत होत्या. दीपिशा फाउंडेशनच्या माध्यमातून त्याने अनेक कार्यक्रम केलेत आपल्या उल्हामध्ये. हर एक कार्यक्रमामध्ये त्या अवेअरनेस करत असतात आणि आता हा नवीन उपक्रम हाती धरलाय तो म्हणजे वॅक्सिनेशन कॅम्प. HPV वॅक्सिनेशन बद्दल जे मॅडम अवेअरनेस करतात आणि ते अवेअरनेस तेवढ्यापुरती मर्यादित न ठेवून ते कसं तोडायचं, जे कॅन्सरचं चक्र आहे, विशियस सर्कल, ते कसं तोडायचं त्याच्याबद्दल मॅडमनी ही मोहीम हाती धरलेली आहे. आणि रजिस्ट्रेशन कॅम्प जो आपला झाला त्या दिवशी 198 रजिस्ट्रेशन होते. खूप हॅपी होतो आम्ही सर्व. ऑलवेज आम्ही त्यांना सपोर्ट करतो आणि आमच्या पूर्ण टीमचं त्यांना नेहमीच सहकार्य राहील. मॅडम तुम्ही खरंच खूप छान काम करताय आणि तुमचे मी समाजाच्या वतीने, डॉक्टर्स टीमच्या वतीने, उल्वे असोसिएशनच्या वतीने खूप धन्यवाद देते आणि असंच काम करत राहा. आज जो वॅक्सिनेशन कॅम्प यशस्वी झालेला आहे तो फक्त मॅडमच्या मेहनतीने नाही तर तुमच्या सगळ्यांच्या साथीने झालेला आहे. प्रत्येकाचा याच्यामध्ये खारीचा वाटा आहे. मॅडमचं वागणं, बोलणं, समंजसपणा हे तुम्ही सगळेजण जाणता. मी सुद्धा त्याच्याने प्रभावित आहे. म्हणून एवढा सारा मोठा समाज मॅडमने आज गोळा केलेला आहे. स्वतःच्या स्वभावामुळे, स्वतःच्या कर्तृत्वामुळे. आणि हे वैयक्तिक कॅन्सर सेंटर नसून तर आमच्या सर्वांचं कॅन्सर सेंटर आहे असं आम्ही मानतो आणि मॅडमला पाठिंबा देतो. आणि हे जे वॅक्सिनेशन कॅम्प आज 100 पूर्ण केलेले आहेत नंबर्स आम्ही, आणि याबद्दल पण आम्हाला खूप छान वाटतंय. आणि मॅडम असंच तुम्ही काम करत राहा. जसं की सरांनी म्हटलं तसं ईश्वराचरणी मी नक्कीच प्रार्थना करेन की तुमची हेल्थ सुद्धा अशीच चांगली राहो आणि दीपाली नावाप्रमाणे तुम्ही दीप जसं उज्ज्वल केलेलं आहे, पेटवलेलं आहे, त्याचा प्रकाश पूर्ण उल्वेमध्ये नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण इंडियामध्ये पसरावा आणि